ओह माय गॉड, वो सिर्फ वही एक लोग मेरे इसकी में बाय बाय। हाय गाइस, गुड मॉर्निंग। तर आज आहे सॅटर्डे आणि सॅटर्डे स्पेशल आज आमच्या इथे बनतो आहे इडली, डोसा, सांबर, भरपूर काही काही बनते ते मी तुम्हाला दाखवते। काय जर नाश्ता एवढा चांगला पदार्थ असेल ना, काय काय करू शकतो माणूस अजून। कधी कधी ना असं नॉर्मल आहे इडली, शनिवारीच्या दिवशी इडली वगैरे, आणि ज्या दिवशी इडली बनलेली राहते किंवा डोसा बनलेला राहतो त्या दिवशी दिवसभर इडली डोसाच खावा लागतो। स्वयंपाकाला सुट्टी असते आमच्या इथं म्हणजे नॉर्मली सगळ्यांच्या इंडियन हाऊसमध्ये तेच असतं। तर आज आमच्या इथे नाश्त्याला इडली बनते, म्हणजे आज आम्ही दिवसभर पण इडली खाणार, एकदा इडली एकदा डोसा, त्याचं ते दिवसभर तेच खाणार सगळं। आता मस्तपैकी आम्ही इडली खातो आणि आजचा पूर्ण दिवस मी काय काय करतो, आम्ही काय करणार आहे, कुठे जाणार आहे, काय सगळं तुमच्यासोबत शेअर करतो। अजून असं काही ठरलेलं नाही, बट खूप दिवसापासून मी चॅलेंजचा व्हिडिओ तेच टाकत होती, तर आज मी व्लॉग बनवते। आणि हो, तुमच्या सगळ्या खूप सारे सबस्क्रायबर झाले, चिनपुलिंग आणि त्यातले 200 सबस्क्रायबर्स नंतर तुम्ही चिनपुलिंगचं म्हणताय, तर त्यातले 180 सबस्क्रायबर्स झालेले पण आहे। अजून फक्त आय थिंक 2 ते 3 दिवसात आपल्याला व्हिडिओ बनवावा लागेल चिनपुलिंग पार्ट 3चा। सबस्क्राईब करा तुम्ही, जर सबस्क्राईब नसेल करेल तर, आणि जर केलेलं असेल तर लाईक करा। आपण नाही घाबरत, आपण कुणालाच नाही घाबरत, आपण नाही घाबरत, आपण कुणालाच नाही घाबरत। बघा आमचा डोसा इथे रेडी होतोय गाईज, आता आम्ही नाश्ता करता। हे बघा आमचं मेन्यू नाश्त्यासाठी। तर आज आमचं पार्सल आलंय 2-3 दिवसापूर्वी। आम्ही दाखवलं पार्सल नो, तर 2-3 दिवसापूर्वी आम्ही हे पार्सल ऑर्डर केलं होतं। हे आहे बोहो प्रिंट, त्याच्यावर लिहिलेलं आहे, म्हणजे असे फोटो आहे, असे खूप बोहो फ्रेम्स, म्हणजे असं पुष्टासारखे, एकदम फ्रेमसारखे नाही आहे, पुष्टावरती म्हणजे हे केलं, काय बोलतं त्याला, प्रिंट मारली कलरची। तर ते आम्हाला आमच्या बेडरूममध्ये लावायचं आहे, आणि हे आम्हाला 155 रुपीजचे 137 भेटलेले। त्या जिथून ऑर्डर केलं तिथं 36 होते, पण एक एक्स्ट्रा आलं आहे आम्हाला। तर हे सगळं आम्ही इथं किंवा इकडे कुठेतरी लावायचा विचार करतो। दाखवतो आता तुम्हाला की हे आम्ही कोणत्या पॅटर्नमध्ये लावतो काय। तसं आम्ही ऑनलाईन बघितलं जरा कसं लावायला पाहिजे, त्यांनी खूप सारे हे दिले, असं लावा तसं लावा, ह्या आकारात लावा त्या आकारात लावा, बट बघू आम्ही कसं लावतो आमच्या बेडरूममध्ये। हां, दोन ऑप्शन्स आहे, त्याच्यामध्ये आम्ही कुठलं तरी एक लावू। आणि अजून मी एक पार्सल ऑर्डर केलं आहे, ते अजून येईल, तर ते तुम्हाला नंतर येईल। आम्ही कधीच असं प्रीपेड पैसे करत नाही, घरी आला डायरेक्ट कॅश ऑन डिलिव्हरी करीत राहतो, पण असं केलं का मग जरा भीती वाटत राहते। अजून चालू नाही, ज्याचे पैसे नाही दिले ते अगोदर आलं, आणि ज्याचे पैसे नव्हते दिले ते अगोदर आलं, ज्याचे दिले त्याहून आलं। करू थांब, आम्ही दाखवत थांबा। तर फायनली आम्ही आमच्या त्या सगळ्या बोहो प्रिंट्स या भिंतीवर छडी टेबलच्या वरती लावायचा निर्णय घेतला, आता तिथे लावतो। याच्यासोबत त्यांनी चिपकवण्यासाठी हा ग्लू ड्रॉप दिला आहे, हे आहे कसे सर्कल छोटे ते फक्त त्या फ्रेमला लावायचे, लगेच ते भिंतीला चिपकते। गाईज हे बघा कसा दिसतोय हा पूर्ण आमच्या स्टडी टेबलच्या वरच्या भिंतीवरती लावलं, भारी वाटते, एकदम ॲस्थेटिक वाटून राहिलं। डायरेक्ट रूम नाही वाटू राहिलं, पण आम्ही करायचा प्रयत्न करू राहिलो। भारी आला, एकदम भारी, किती सुंदर वाटू राहिलं ना, एकदम भारी। हां, मग काय ग्रीन मनी प्लॅन्ट दिसतोच आहे तो। स्टडी टेबल थोडा भंगार झाला केला आहे आम्ही फक्त, पण हे मागचं भारी वाटते। आता हे असं एंटर करताना किती सुंदर वाटेल, हे बघा। एंटर करून लगेच असं रिॲक्शन घेत, पीपल्सची रिॲक्शन 1 2 3 स्टार्ट। आता आमच्या घरी गेस्ट आले, पडदे खूप छान आहे। ओह माय गॉड, भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये, मतलब कुछ भी। हातानी किती छान आहे। होय, हात नको लाव, कोणाचं कार्ड आहे काय ते हात लावतात, लावलं कशाला, हात लावले पाहायला लावले ते मार खायचा तुला। माईला सांग का, माई बडून काढेल रूम मध्ये घेऊन। आमची डॉली बोलू आमची डॉली गुप्ती बरं का। किती सुंदर आता आपला फोटो काढायचा सोबत।
गाईज सॅटर्डे व्लॉगमध्ये आता आम्ही थोडीफार व्हिडिओ शूट करतो, कारण जेव्हा मम्मी घरी राहते तेव्हाच आम्हाला असा व्हिडिओ शूटला वगैरे टाईम भेटतो. तर आता आम्ही 2-3 कॉमेडी व्हिडिओज काढून घेतो आणि तुम्हाला दाखवतो BTS जर काढायला भेटला तर. आणि आता लाईटच गेली आहे हे बघा. सो गाईज दिस इज नेक्स्ट डे. कालच्या व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी हाच कपड्यामध्ये होते, पण हा पुढच्या दिवसाचा व्हिडिओ. मला कपडे रिपीट करायची सवय झाली आहे. तर आता आम्ही गॅलरीमध्ये मम्मीने थोडीशी झाडं आणली आहे, हे झाडं लावायला गॅलरीत आलेलो आहे. आणि आता मला थोडंसं ट्री प्लांटेशन करायचं आहे. गाईज तुम्हाला माहिती आहे मी खूप अशा मोठ्या चुका करत असते. तर अशीच लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी खाली एक कमेंट केली की मी ह्या व्हिडिओमध्ये एक चूक केली आहे, ती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते. तर परवा म्हणजे शुक्रवारी मी व्हिडिओ अपलोड करत होती. तर तेव्हा तो व्हिडिओ जरा एडिट केला मी दिवसभर, पण संध्याकाळी तो एडिट करताना माझं गॅलरीची पूर्ण स्पेसच भरून गेली. मग मी तिथं आलं की तुमच्या गॅलरीमध्ये स्पेस नाही, ते तुम्ही डिलीट करा, तेव्हा तो इन्स्टाचा व्हिडिओ डाउनलोड होईल. मग मी गॅलरीमध्ये गेले, जो आम्ही रॉ व्हिडिओ बनवला होता, जो मला व्लॉग पोस्ट करायचा आहे, तो रॉ व्हिडिओ डिलीट करून टाकला. म्हणजे जो एडिट व्हिडिओ केला म्हणजे तो 20 मिनटापेक्षा जास्त मोठा व्लॉग होता ॲक्च्युली तो. तर तो व्हिडिओ डिलीट केला आणि 8 वाजता मी व्हिडिओ डाउनलोड करत होते. इतकं झालं तर म्हणजे मी नेहमी 8 वाजता व्हिडिओ टाकत होते आणि त्या दिवशी 8 वाजता व्हिडिओ एडिट करून डाउनलोड करत होती. तर तो होतच नव्हता. मग मी म्हटलं काय झालं नेमकं. मग मी पाहितलं तो रॉ व्हिडिओ होता, तो डिलीट करून टाकला. इतकी घोर चूक. आणि मग त्यामुळे त्या दिवशी म्हणजे लास्टचा व्हिडिओ आपला थोडासा म्हणजे 1 तास लेट गेलेला आहे. सो अशी माझ्याकडून खूप मोठ्या चूक होत राहतात. पण गाईड मी कंटिन्युटी माझी काही तोडली नाही आहे. तर असा मी आज एकदम असा वेगळाच व्लॉग बनवला. त्यात मी स्टार्टिंगला हे कपडे घालून आले आणि लास्टला पण हेच कपडे घालून आले. पण हे असं 1 दिवसा आडचा पुढचा व्हिडिओ आहे. कपड्यांची कमी नाही आहे, घालायचा कंटाळा आहे. आणि याच्यापेक्षा ही महत्त्वाची गोष्ट एक अशी की आमच्या घरी गाईच कोणतरी आलं आहे. ते मी तुम्हाला खाली गेल्यावर दाखवते. एकदम खूप स्पेशल व्यक्ती, इंस्टाग्रामला मिलियन्समध्ये व्ह्यूज छापणारे रील स्टार आमच्या घरी आले, ते मी तुम्हाला दाखवते. इंट्रोड्यूस करते मला. ती अशी नाही म्हणते गाईज, ती आहे ती व्यक्ती. दाखवते मी तुम्हाला. गाईज मेरा कॅमेरा पकडे की क्या रे. ती म्हणते मी मेकअप नाही केलाय. अगं मी कुठे गेलाय, पावडर लावले मी सकाळपासून. इकडे 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 ही नाही बरं का गाईज. ती हिला तुम्ही 50 व्हिडिओमध्ये पाहायला असेल. कितना चुभने लगा हूँ सबको. अरे लई लागून येते अशी तर गाईज. आता मी तुम्हाला एकदम स्पेशल व्यक्ती एवढं आले. स्पेशल व्यक्तीला गाईज तुम्हाला भेटते. मागे बॅकग्राऊंड तुम्हाला पिंक ड्रेसमध्ये एक मुलगी दिसली आहे का. दिसली नाही 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 कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पे. बुद्धू आहे फिर तू या. गाईज ही आहे माझ्या एवढी चमक नाही आहे गाईज. बघा लाईट डायरेक्ट तिच्या चेहऱ्यामध्ये झाली ते. ही आहे माझ्या मावशीची मुलगी. सुट्ट्यांमध्ये आम्ही आमच्या इथे घेऊन आलोय. नाही असं घेऊन फेकले म्हटलं. त्या सुट्ट्यांमध्ये दरवेळेस ती आमच्या इथे येत असते. तर आता तुम्ही कमेंट्समध्ये आम्हाला सजेस्ट करा की आम्ही तिघं मिळून काय चॅलेंज करू. दाखवून तुझं तोंड की नाही बोलती अत्याचारवर आहे. तर आम्ही तिघं मिळून नेक्स्ट अपकमिंग व्हिडिओजमध्ये काय धमाकोल घालू, काय चॅलेंज करू, हे तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. मग ते आम्ही करू. बहुत मजा येंगे. चॅलेंज भी सांगा. अजून कुठला व्हिडिओ आवडेल काय असेल ते सगळं. आणि प्लीज नो चीन पोलिंग छोड़ के सब बोलो. वो सिर्फ वही एक लोगों मेरे इसकी में खत्म. बाय बाय. अरे कहना क्या चाहते हो. फक्त हीच माझी करेल असं दोघींनी मिळून माझी करायला कला वाढून जाईल माझी चीन. आणि माझी तुम्ही करायलाच लावणार नाही. कारण मी माझे लुकेट हर किती ग्लो कर रही. तू करता एवढं ग्लो करते, एवढं ग्लो ती करते. येस किती ग्लो करते बघितलं ना. एकदम ग्लोविश गर्ल आली. ग्लोविश गर्ल. आयडी इंस्टा आयडी मी माझंच दिलं नाही म्हणून इंस्टाग्राममध्ये. ते मी गाईज इंस्टाग्रामला सर्च करा ऑफिशियल मनीषा म्हणून, तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये ही मुलगी दिसेल एकदम फ्रंट व्ह्यूजला. ही तीच आहे. ही आहे माझ्या मावशीची मुलगी. आणि आता मस्त आम्ही नेक्स्ट काही दिवस असं एन्जॉय करणार आहे. आणि लवकर तुम्हाला काहीतरी एकदम असं चांगलं बघायला भेटणार आहे. सेलिब्रेशन म्हणू शकतो आपण त्याला. बघा तुम्ही सगळं. असाच होता माझा एकदम अंटर फंटर हा व्लॉग. अंटर फंटर चंटरवाला व्लॉग. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाकी तुम्ही व्हिडिओचं जसं प्रेम देता तसं कायम देत जा. ओके बाय.